उपस्थित झालेले ग्रामस्थ मंडळी त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत। दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। भावेश पुणेकर आणि एका साइडला आपण पाहतोय रवी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। या आपण मॅच कडे वळणार आहोत। दोन फलंदाज पाहायला मिळत आहेत। मिस्टर मितेश शिंगोटे एका साइडला, रवी वाघमारे तर एका साइडला आपण पाहतोय रवी पाटील, एक जुने जाणते खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। चुआ या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाकडून। मात्र यावेळेला गोलंदाजी करताना आपण पाहतोय आरके ट्रॉफी एंड कडून पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय। क्रिकेटचा क्लास दर्शवत असताना चेंडू सीमारेषा बाहेर चौकार जाताना पाहायला मिळतो आरके ट्रॉफी। थँक्यू। पहिल्या चेंडूवर मितेश आपला क्लास दर्शवत असताना पाहायला मिळतोय। चेंडूला येऊन दिलो आणि या वेळेला जर आपण पाहिलं तर इनफिल्डच्या वरून सुरेख पद्धतीने मात्र टायमिंग सहित चेंडूला वळवलं गेलं। चेंडू सीमारेषा बाहेर निघून जातो, एक्स्ट्रा कव्हरला भेदून 4 धावा वेलकम बाउंड्री। द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची मात्र चांगली स्टार्ट पहिल्या चेंडूवर पाहायला मिळते। उजव्या हाताने स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय। केविन पीटरसन कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला वळवलं गेलंय। थर्ड मॅन डीप बॅकवर्ड पॉइंटच्या अगदी मधोमध चेंडू मात्र सीमारेषा बाहेर निघून जातोय चौकाराकरिता। बॅक टू बॅक 2 चौकार। मितेश इज ऑन फायर, सुपर प्लॅनिंग। देखे जरा इसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया। देखे जरा इसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते या चौकाराने 8 या धावसंख्येवर। आणि या स्पर्धेतील जर आपण पाहिलं तर आरके ट्रॉफीचा उल्लेख नेहमीच आपण करतोय आणि यंदाच्या वर्षात जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत हा चौकार आल्यानंतर 139 ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर 1500 धावा मात्र या स्पर्धेमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत। आणि 825 चेंडूमध्ये या 1500 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। धन्यवाद विजय कांबळे। काल 2 दिवसात अंकित पवार यांनी माहिती दिली। यावेळेला स्वीपच्या माध्यमातून सुरेख पद्धतीने चेंडूला वळवलं गेलं, फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं होतं। इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळला गेला, तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहू शकतायत 9 या धावसंख्येवर। धुरंधर खेळाडू आहेत। एका साइडला चेतन पाटील चांग यांना सुद्धा आपण पाहू शकतायत। त्यानंतर जर आपण पाहिलं तर स्लिप पॉइंट, स्लिप मिड ऑफ, शॉर्ट मिड ऑफ पाहायला मिळतोय। स्लिप मिड ऑन आपण पाहू शकतायत। पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट इंटू द गॅप मध्ये खेळला गेलाय। चेंडू मात्र डीप बॅकवर्ड पॉइंटला निघून जाईल। तत्पूर्वी चेंडूला केवळ मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतात। तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत। दुहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 11 धावा। षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाची आपण पाहतोय 11 या धावसंख्येवर। चांगली स्टार्ट या ठिकाणी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका, चेंडू निघून जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये। सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं। कपिलच्या माध्यमातून गुड फिल्डिंग। 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत आणि दुहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या जाऊन पोहोचते 13 रन्स, 13 धावा। सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आजचा सलग 3रा दिवस, शेवटचा आणि अंतिम दिवस। पहिला दिवस फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाने अक्षरशः मात्र वर्चस्व गाजवलं ते वर्तकनगर अर्थातच आरके एंटरप्राइजेस या संघावर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता। स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न फसतोय पूर्णपणे। रवी वाघमारेचा स्पेशल शॉट आहे परंतु यावेळेला पूर्णपणे बीट झालेत। रवी पाटील एका साइडला आपल्याला पाहायला मिळत आहेत। रवी पाटील पूर्णपणे रवी वाघमारे यांना बीट करतायत आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 रन्स, 13 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून आज जर विचार केला तर या अगोदर आपण पाहिलं विरल नायर आणि ललित भोईर बंड्या हे आपल्याला पाहायला मिळाले, तर आज आशुतोष व्यवहारे आणि अजित म्हात्रे यांच्या जागी मात्र आपण पाहतोय समीर पाटकर हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळतात। घेऊया एक छोटासा ब्रेक आणि या आपण जाऊया मयूर यांच्याकडे डबल एस डीजे यांच्या माध्यमातून।
निकल आए हम वो पीछे रह गए ऊपर चले आए हम वो नीचे रह गए आगे निकल आए हम वो पीछे रह गए. थँक्यू वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 रन्स 13 धावा या फलकावर पाहायला मिळतात. अगदीच चांगली स्टार्ट झाले नो डाऊट, परंतु 5 षटकांमध्ये काय कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळतील याकडे मात्र सर्वांचं लक्ष वेधित झालंय. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये चांगले बॅनर्स चांगले कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून जर विचार केला तर आपण पहिल्याच दिवसामध्ये आपण पहिला असेल तर 3 स्वर्गीयांना मात्र आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. समीक्षा रणजित भगत, त्यानंतर स्वर्गीय विजय पाटील, स्वर्गीय प्रणव हरिचंद्र किनी आणि स्वर्गीय दयाराम भोईर या 4 व्यक्तींना आपण कैलासवासियांना मात्र आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आणि या स्पर्धेला आपण सुरुवात करताना आपण पाहतो पहिला चेंडू का पहिल्या दिवसामध्ये 10 वाजून 48 मिनिटांनी पहिला चेंडू फेकला गेला होता. यावेळेला मात्र क्लास फटका केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला मात्र फेकून दिलंय. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून 6 धावा. मितेश ब्रँडचा ब्रँडेड षटकार. व्हॉट अ शॉट. आदरणीय अमर म्हात्रे या ठिकाणी उपस्थित होत आहे. मयूर म्हात्रे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम मयूरजी म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम या क्रीडा नगरीमध्ये मुख्य मंचावर. धावांची गती जर आपण पाहिली तर 19 धावा या फलकावर. सुपर बॅटिंग आतापर्यंत मितेश शिंगोटेच्या बॅटमधून धावा खोऱ्याने वाहतात. हलक्याशा हाताने मात्र डबल माइंडमध्ये होते मितेश शिंगोटे. एक क्लास दर्जाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय ज्याच्या बॅटमधून आणि गोलंदाजीमधून सुरेख मात्र कामगिरी होत असताना सातत्य काय असतं या खेळाडूकडे आपण सातत्याने पाहिलेलं आहे. आणि जर तुमच्याकडे सातत्य असेल ना तर यश तुमच्यापासून दूर जात नाही आणि ते सातत्य खूप महत्त्वाची भूमिका असते. आणि तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं या खेळाडूच्या बाबतीमध्ये आपण पाहू शकताय. तर एका साईडला गोलंदाजाने यावेळेला कौशिकने मात्र कमबॅक केलंय. षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन केलंय. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. रवी पाटील मात्र यावेळेला दर्शवत आहेत की यस ॲब्सोल्युटली हीच मात्र लेंथ तुला यावेळेला स्वीकारायची आहे. आणि तेच मात्र करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 19. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 19 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी दर्जाचं क्रिकेट मात्र आजच्या दिवसामध्ये आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना पाहावयास मिळत आहेत. जे यूट्यूबच्या माध्यमातून TCP लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत, वॉच करतायत, त्यांचं सुद्धा रणजित जिकनी साहेब यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. यावेळेला ऑन साईडला शफल झाला आणि जबरदस्त करारा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. मितेश शिंगोटेच्या बॅटमधून आलाय हा RK षटकार. 6 धावा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या तब्बल द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची 25 धावा. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु तिथपर्यंत पोहोचता आला नाही. रवी पाटील यांना मात्र चांगले प्रयत्न केले गेले होते नो डाऊट. आणि तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर 25 धावा. 2 षटकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामध्ये जर आपण विचार केला तर 3 डॉट आले गेले होते. धावांची गती जर आपण पाहिली तर 25 धावा. दुसरे षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतं. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 25 रन्सवर जाऊन पोहोचली जाते द ग्रेट मराठा संघाची. यावेळेला आपण पाहिलं ऑन साईडला सुंदर फटका आहे मात्र तिथपर्यंत पोहोचले नाहीत आणि चेंडू सीमारेषा बाहेर निघून जाईल. 4 धावांकरता गुड बॅटिंग बाय मितेश शिंगोटे. नावाचं वादळ घोंगावलंय. 29 धावा. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. Quem tá presente, as novinhas ali, hein? Se colocando e se joga pra gente. Eu falei assim pra ela. Vai, vai com o bumbum tam tam. Vem com o bumbum tam tam tam. Vai, mexe o bumbum tam tam. Vem, mexe o bumbum tam tam tam. Vai, mexe o bumbum tam tam. Vem, mexe o bumbum. Vai com o bumbum. Vem com o bumbum.
Ring your boom boom dum 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 Autenticamente falando. Vai, vai. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2 कंप्लीट झाले आणि 12.50च्या सरासरीने एकंदरीत 14.50च्या सरासरीने आपण पाहतोय 29 या धावसंख्येवर आपण पाहतोय 29 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपण पाहू शकतायत. एक सुपर मॅच, सुंदर टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. ही सुंदर स्पर्धा आपण पाहू शकताय. चांगलं ऑर्गनायझेशन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. अगदी जवळ मात्र लगत आपण पाहतोय जुचंद्र रेल्वे स्टेशन आपण पाहू शकतायत आणि हे खूप मैदान बिझी असतं हे आपण सातत्याने पाहायला मिळतं. दिवाळीनंतर जर आपण पाहिलं तर या मैदानाचे खूप मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक मैदान आहे. पालघर जिल्ह्यातील आपण विचार केला तर इस्माईल शेख मैदान हे आपण पाहू शकताय. ड्रिंक्स मात्र ब्रेक होतोय आणि त्या ब्रेकमध्ये मात्र यावेळेला विचार विनिमय केला जातोय की या ठिकाणी ही जोडी मात्र कधी फुटेल, मात्र पहिला ब्रेक थ्रू कधी लावून दिला जाईल कोणत्या गोलंदाजाच्या माध्यमातून हे पाहण्यासारखं असणार आहे. 2 षटकांचा खेळ झाला, 29 धावा, कारण मोठी फळी आपल्याला पाहायला मिळते. द ग्रेट मराठा जुचंद्र, अर्थातच द ग्रेट मराठा म्हटल्यानंतर मात्र मोहनदादा पाटील हे मात्र नाव लहानशा मुलाला जरी विचारलं तरी सुद्धा मात्र त्यांचा वरचा जो प्रेम आहे आणि मायेचा खांदा नेहमीच मात्र प्रत्येकाला देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. असं व्यक्तिमत्व अर्थातच मोहनदादा पाटील आपल्याला पाहायला मिळतात. ही स्पर्धा जर आपण पाहिली तर रणजित किनी यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पाहायला मिळते. खूपच चांगल्या कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये चांगल्या प्रकारचं नाव ज्यांनी उज्ज्वल केलेलं आहे. खरोखरच हॅट्स ऑफ यू रणजित किनी साहेब. एक चांगलं दानशूर व्यक्तिमत्व, नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहित करणारं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 29 धावा, 29 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. अतिशय ग्लॅमर या खेळाला, टेनिस क्रिकेटचा आज जो क्रेज वाढलेला आहे तो वाखाणण्याजोगे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक खेळाडू स्वप्न घेऊन उतरतो हा मैदानाच्या आतमध्ये, कारण टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत आणि हे सुगीचे दिवस येत असताना आपण पाहतो की कित्येक वेळा मात्र खेळाडू हे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. घरची बोलणी ऐकतात, घरी मात्र फसून येतात, परंतु क्रिकेट हेच आमची जान आहे हे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच म्हटलं आता कालही तुझा होतो, आजही तुझा आहे आणि उद्याही तुझाच राहणार. अर्थातच क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर 29 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. क्रिकेट प्रेमी महेंद्रजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. प्रफुल्लजी भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत, या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येकाने मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, हे खूप महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळेल. रवी वाघमारे यांचा जर विचार केला तर आत्तापर्यंत त्यांची बॅट तळपताना दिसत नाही आहे. 3 चेंडूमध्ये 4 धावा आत्तापर्यंत अद्यावत केल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला पाहिलं न्यायालय खूपच बाहेर असल्या कारणानं मात्र पंच समीर पाटकर वळत आहेत, वाईटचा इशारा करतात. धावसंख्येत भर होते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 आहे आणि 3ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. रवी पाटील यावेळेला आपण पाहतो एक्सपिरियन्स आहे, नो डाऊट, आणि यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात एकदा बॅटने खेळला गेला होता आणि बॅटची एज लागत यावेळेला रवी वाघमारे स्लॉक्स फटका मारण्याच्या प्रयत्नात आहेत, परंतु जे फटके मात्र प्रॉपरली यायला हवेत ते मात्र येताना पाहायला मिळत नाही आहेत. कारण रवी पाटील सारखा एक चाणाक्ष गोलंदाज, अर्थातच आपण पाहतो चतुराईने चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना आपण पाहू शकतात. यानंतर होणारा सामना देवे स्पोर्ट्स मालजीपाडा आणि दत्ताळी गजा हा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेला ऑन साईडला चेतन पाटील चँग, मात्र यावेळेला आपण पाहतोय मिसफिल्डचा फायदा मिळाला आणि तत्पूर्वी 2 धावा काही रोखूच शकणार नाही आहेत. दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 33 रन्स, 33 धावा या फलकावर पाहायला मिळतात. पापणी लवते मात्र यावेळेला रवी वाघमारे आणि मितेश शिंगोटे रनिंग बिटवीन द विकेटमध्ये माहीर आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 रन्स, 33 धावा. पंच डेड बॉल घोषित करत असताना, कारण फलंदाज सज्ज नव्हता. रवी पाटील कित्येक वर्ष आपल्या जीवनामध्ये हार जीत पाहिलेले आहेत, चढ उतार पाहिलेत. स्विच हिटचा फटका पुन्हा एकदा मात्र यावेळेला थर्डमॅनला क्षेत्ररक्षक जरूर घेतला गेलाय. हंसराज मात्र पुढे सरसावतोय, फेकी करतोय, तत्पूर्वी एक धाव काही रोखूच शकणार नाही आहेत. एकेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 34 रन्स, 34 धावा या फलकावर. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 34 धावा. थोडासा अडथळा निर्माण होत असताना पाहायला मिळतोय. रननंतर रखरखतं ऊन आहे, हे ऊन माथ्यावर घेऊन मात्र यावेळेला खेळाडू खेळत असताना फुलटा चेंडू आता मात्र यावेळेला सक्सेसफुल ठरला जाईल. चेंडूला फेकून दिलंय. छोटा पॅक बडा धमाका, रवी वाघमारे ब्रँडचा ब्रँडेड षटकार. व्हॉट अ शॉट.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 40 धावा, 40 रन्स. यावेळेला पुन्हा एकदा रवीने मात्र चेंडूला भिरकावून दिलं गेलंय. चेंडू निघून जाईल इनटू द स्टँड. दॅट्स अ मॅसिव्ह हिट, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा. साऱ्यांची उमेद साऱ्यांची कोईश साऱ्यांचा बनलाई आधार. साऱ्यांची उमेद साऱ्यांची कोईश साऱ्यांचा बनलाई आधार. ज्याच्या मनात समाज हित असं रणजित किनी दादार. ज्याच्या मनात समाज हित असं रणजित किनी दादार. ज्याच्या मनात समाज हित असं रणजित किनी दादार. थँक्यू. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 46 रन तब्बल जाऊन पोहोचली जाते. बॅक टू बॅक 2 षटकार रवी वाघमारेच्या बॅटमधून पाहायला मिळतात सुपर बॅटिंग करत असताना. धावांची गती फलकावर द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाची आपण पाहतोय 46 रन 46 धावा. यावेळेला पुन्हा एकदा मात्र ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळतोय, भिरकावून देतोय स्टँड अँड डिलिव्हर शॉट. व्हॉट अ बॅटिंग, ट्रिमेंडस शॉट. सुपर बॅटिंग करत असताना इनक्रेडिबल इनिंग. 6 धावा येत असताना संघाची धावसंख्या मात्र यावेळेला पाहायला मिळते 3 षटकांच्या समाप्ती अखेर 52 धावा. एक जबरदस्त फटकेबाजी. यावेळेला आपण पाहतो रणजित किनी आणि मोहनदादा पाटील यांच्याकडून मात्र 3 लगातार षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइस हे लगातार 3 दिवस आपल्याला पाहायला मिळतं. ही ऊर्जा देत आहेत. समाजसेवेची आवड त्याला दादा यो नावाला. गोरगरिबांचा हाय रखवाला साऱ्यात मन हाय त्याला. समाजसेवेची आवड त्याला दादा यो नावाला. गोरगरिबांचा हाय रखवाला साऱ्यात मन हाय त्याला. शिवरायांचा तो शूरवीर दादा यो आमचा भरदार. शिवरायांचा तो शूरवीर दादा यो आमचा भरदार. ज्याच्या मनात समाज हित. 3 षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाची 52 या धावसंख्येवर. लगातार 3 चेंडूवर बॅक टू बॅक 3 षटकार. आणि रणजितजी किनी साहेब आणि मोहनदादा पाटील यांच्याकडून मात्र आपण पाहतोय प्रत्येकी 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. 2000 रुपयाचं कॅश प्राइज आपण पाहू शकताय. तर रवी वाघमारे या खेळाडूसाठी आपण पाहतो. म्हणूनच म्हटलं जातं की माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्या जवळ येईन. आणि ते मात्र यावेळेला 3 षटकार आले आणि रवी वाघमारे याला मात्र 2000 रुपयाचं कॅश प्राइज मोहनदादा पाटील आणि रणजित किनी साहेब यांच्याकडून पाहायला मिळतं. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू होता. मितेशच्या बॅटमधून मात्र स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा येत आहेत. आणि दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 54 धावा. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर धावा होत्या ते जवळजवळ 13 आणि तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 23 धावा एकंदरीत आपल्याला पाहायला मिळाला. ज्या अनुषंगाने मात्र धावा या ठिकाणी घेण्यात माहीर आहेत 2 फलंदाज. एक जी मोठी पार्टनरशिप होती ती आपण पाहिली असेल दुसऱ्या दिवसांमध्ये. जे 46 रन्सची पार्टनरशिप होती पहिल्या दिवसांमध्ये आपण पाहतो 2.5 ओव्हरमध्ये हर्षित 11 कोपरी ठाणे या संघाविरुद्ध दीपक आणि परागने कांदिवली संघाच्या या 46 धावा मात्र पूर्ण पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप केली होती. आणि ती पार्टनरशिप मात्र यावेळेला ब्रेक केली जाते आणि पहिल्या क्रमांकावर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. मितेश शिंगोटे आणि रवी वाघमारे ही मात्र पहिल्या रँकिंगवर आपल्याला पाहायला मिळते ही जोडी जी पार्टनरशिपच्या बाबतीमध्ये. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 54 धावा. 4थं षटक हे प्रगतीपथावर आहे आणि 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला आहे. रवी वाघमारेचा विचार केला तर आतापर्यंत त्याच्या बॅटमधून धावा खूप मोठ्या प्रमाणात वाहताना पाहायला मिळत आहेत. जवळजवळ आपण पाहतो 23 धावा. एकंदरीत जर आपण पाहिलं 25 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. 23 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि मितेश शिंगोटेच्या बॅटमधून मात्र धावा येत आहेत मोठ्या प्रमाणात. आपण पाहू शकाल विजय कांबळे आम्हाला दर्शवतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 12 चेंडूमध्ये 30 धावा. सुपर बॅटिंग करत असताना मितेश शिंगोटे आपल्याला पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट बॅटिंग, चांगली पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळते. आणि खास वैशिष्ट्य काय राहिलंय तर एक्स्ट्रा स्वरूपात एक सुद्धा धाव आलेली नाही आहे. ही खूप महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते.
एक वाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला होता. 23 धावा मात्र आपण पाहिल्या तर यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीपचा पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र ओपन केलं. चेंडूला थर्ड मॅनला पाठवलं गेलंय. चेंडू सीमारेषा पार. आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांच्या अभिवादनसाठी चौकार. बातें कम नहीं होते या चौकार आणि धावसंख्यात द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाची 58 या धावसंख्येवर आपण पाहतोय. यावेळेला अप्रतिम सुरेख फटका पाहायला मिळतोय. ब्रँडन मॅक्युलम एबी डिव्हिलियर्स कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे जलद गतीने निघून जातोय. ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो बाणासारखा वेगवान चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चौकार आणि संघाची स्थिती जर आपण पाहिली तर मजबूत 62 धावा. बातें कम नहीं होते सिक्स्टी 62 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. 62 धावा या फलकावर. खऱ्या अर्थानं आता म्हणायला गेलं तर मितेश शिंगोटे मात्र धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन पाहायला मिळते. परंतु चांगलं कमबॅक या ठिकाणी केलं जातं. कपिलच्या माध्यमातून आपण पाहू शकताय. 2 चौकारानंतर स्वतःला सिद्ध केलं की माझ्यात ती ताकद आहे. डॉट चेंडू घेण्याची मात्र यावेळेला माझ्यात ती कला आहे आणि हे कपिलने मात्र यावेळेला चौथ्या चेंडूवर दर्शवलं गेलं. गुड डिलिव्हरी. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 62 धावा. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र वर्सेस द ग्रेट मराठा जुचंद्र या 2 संघांमध्ये नामवंत संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा कला कौशल्य पणासपणाला लावतोय कपिल. हा गोलंदाज ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलंय. नाईस थिंकिंग सहित गोलंदाजी करताना चतुरस्त्र वाणीने धावसंख्या मात्र स्थिरावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 62 धावा. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 5. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि यावेळेला मात्र फलंदाज बाद होताना आपण पाहतो. यष्टी उद्ध्वस्त केली जाते. बॅक टू द पॅव्हिलियन. Let's drink it. Let's do it. Let's drink it. Let's do it. Come on. Let's drink it. Drinks in the air, and let's make a toast to good times and good friends, to the clubs, to the discos, and to all the parties all around the world. Everyone, everywhere, let's have a drink and party! Caipirinha, Cuba, Vita, Long Island, Martini, Champagne, Mojito, थँक्यू. वेलकम बॅक. सुंदर मात्र यावेळेला आपण पाहतोय. ऑर्गनायझेशन आपण पाहू शकताय. तर खूप छान पद्धतीने खेळ यावेळेला पाहायला मिळाला आणि स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी पाहायला मिळाली मितेश शिंगोटीच्या बॅटमधून. आणि धावांची यावेळेला गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 62 धावा. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. एका साईडला कल्पेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. मात्र ब्रँडचे मात्र प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 62 रन्स 62 धावा. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय ग्लॅमर या खेळाला. 4 एप्रिलचा दिवस मात्र कोणत्या संघासाठी मात्र यावेळेला आनंदाची बातमी घेऊन येईल. अर्थातच प्रथम विजेता कोण ठरेल या आर्केड ट्रॉफीवर हे पाहण्यासारखं आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसरा दिवस जर आपण पाहिला तर अक्षरशः पांजू स्पोर्ट्स पांजू संघाने मात्र काय जबरदस्त खेळ साकारला. पहिले मॅन ऑफ द मॅच अलंकार भोईरच्या बॅटमधून मात्र खूप धावा खोऱ्याने व्हायला गेल्या. तदनंतर गुलशन भोईरने मात्र सुरेख फलंदाजी केली. अशा पद्धतीने मात्र आपण पाहतो 3 ते 4 मॅच जिंकल्यानंतर जो मात्र अनुभव आपल्याला पाहायला मिळाला त्या खेळाडूंचा वाखाणण्याजोगे आपण पाहू शकलात. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बीट होत आहेत पूर्णपणे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल फाईन लेगला. चेंडू सीमारेषा पार. पंचांचा सिग्नल येतोय समीर पाटकर यांचा. या सिटीचा 4 रन 4 धावा.
रवीच्या बॅटमधून आतापर्यंत विचार केला तर 8 चेंडूमध्ये 27 धावांचं योगदान देत असताना आपल्याला पाहायला मिळतं. सुपर बॅटिंग करत असताना संघाला मात्र डावाला स्वतःला सावरलं गेलं. द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाला पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इंटू द गॅपमध्ये चेंडू निघून जाईल का पाहायचं आहे, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण चेतन पाटील चांग याच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि तेवढीच ॲक्युरेट फेकी. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 68 रन, 68 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 2 चेंडूचा खेळ झाला कल्पेश म्हात्रे च्या हातखंडामधून. शॉट थर्ड मॅन, सिली पॉईंट. तदनंतर आपण पाहतो सिली मिड ऑफ, वाईड इश लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड ऑन, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मात्र वेगाने पुढे सरसावतोय. गुड फिल्डिंग. तत्पूर्वी चेंडूला फेकी करतोय. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 69 वर जाऊन पोहोचली जाते. कालच्या दिवसात आपण पाहिलं असेल स्वरा 11 टिवरी संघाबरोबर खेळत असताना NCC सफाळा संघाने काही जबरदस्त प्रदर्शन केलं. 77 धावांचं लक्ष्य कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं की टिवरी संघ मात्र यावेळेला दारुण पराभव त्यांचा केला जाईल, परंतु तो केला गेला. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही, आपण सातत्याने पाहिलंय. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतो चेंडूला फ्लिकच्या माध्यमातून चेंडूला दिशा दिली जाते. चेंडू निघून जाईल मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 धाव अर्जित केली जाते आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि दुहेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर 71 वर जाऊन पोहोचली जाते. द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाची स्थिती चांगली आहे, नो डाऊट. आतापर्यंत स्वप्नील मुकादम आपल्याला पाहायला मिळतात. 1 चेंडूचा फेस केला आतापर्यंत आणि 2 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. उजव्या हाताने मोठा फटका शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप पेज लागतोय. चेंडू मात्र मागे निघून जाईल. तत्पूर्वी चांगले प्रयत्न केले गेले होते. जजमेंट चांगलं नव्हतं हंसराजचं आणि बॅकअप चांगलं मिळालंय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 3 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या तिहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 74 या धावसंख्येवर. 74 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम 5 चेंडूचा खेळ झालाय. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी या. देवेश स्पोर्ट्स मालजेपाडा आणि दत्ताळी गजा यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना. उलटा चेंडू होता, व्यवस्थित कन्वर्ट होऊ शकला नाही. एका हाताने मात्र रवी पाटील त्या ठिकाणी घेत असताना हे मेरे बायत का खेळ आहे असं दर्शवत असताना आतापर्यंत चांगले फिटनेस दर्शवत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि षटक क्रमांक एकंदरीत जर आपण पाहिलं तर 5 षटक कंप्लीट झालेत आणि 5 षटकांमध्ये धावांची गती जर आपण पाहिली तर 74 धावा, 75 धावांचं लक्ष्य हे समोर आपल्याला पाहायला मिळणार आहे. 75 रन्स टू विन असतील. सुपर बॅटिंग रवी वाघमारेच्या बॅटमधून धावा खोऱ्याने व्हायला गेल्या. अप्रतिम चांगल्या प्रकारचं प्रदर्शन पाहायला मिळालं. ते रवी वाघमारेने मात्र जवळजवळ 17 चेंडूमध्ये मितेश शिंगोडेने 17 चेंडूमध्ये 38 धावा केल्या. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर रवी वाघमारेने सुपर बॅटिंग करत असताना मात्र थोड्याच वेळात आम्हाला दर्शवतील. हेमंत वर्तक खुश असतील मात्र पहिल्या इनिंगमध्ये नो डाऊट. आणि एक चांगलं दानशूर व्यक्तिमत्व या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून तृतीय जे पारितोषिक पाहायला मिळतं 25,000 25,000 रुपये रोख रक्कम मात्र या स्पर्धेला आलेले आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. भूषणजी पडवळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. काल मिताली 11 शिरवले हा संघ पहिला संघ विजयी झाला तेव्हा खुश होते, परंतु सेकंड मॅचमध्ये थोडेसे नाखुश झाले. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम, हे आपण सातत्याने पाहायला मिळतं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मिस्टर बंटी आपण पाहतोय मॅचचा आनंद घेत आहेत. गंधर्व पाटील आपल्याला पाहायला मिळतात मॅचचा आनंद घेत असताना. ही सर्व एंटायर टीम आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 74 धावा आणि 75 धावांचं लक्ष समोर असेल. या आपण टॉस साठी जाणार आहोत आणि टॉससाठी रेडी आहेत. तिथे भारत राऊत जे मास्टरचे आपल्याला पाहायला मिळत आहेत, एक चांगले समालोचक आणि टेनिस क्रिकेटमध्ये आता मात्र रुजू होताना पाहायला मिळत आहेत. देवेश स्पोर्ट्स मालजेपाडा वर्सेस दत्ताळी गजा यांचा संघ खेळताना पाहायला मिळेल. शिवाजी बोरे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आणि चॅम्पियन्स क्रिकेटच्या माध्यमातून असोसिएशनच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर शिवाजी बोरे वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. आदरणीय सन्माननीय कलीमबाई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि पिंटू पांडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. या आपण टॉस बॉक्समध्ये वळणार आहोत. त्या ठिकाणी सज्ज आहेत मिस्टर भारत राऊत, एका साईडला
देवे स्पोर्ट्स मालजीपाडा आणि एका साईडला दत्ताळी गजा यांचा संघ पाहायला मिळेल. या आपण जाऊया थेट टॉस बॉक्समध्ये. थँक्यू प्रमोद. सन्माननीय श्री प्रफुल्लजी पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. प्रफुल्लजी भोईर मास्टर्स प्लेयर्स, खरोखरच ज्यांच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत मास्टर्स क्रिकेटमध्ये, प्रफुल्ल भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कवळ केला जातो. एका साईडला दत्ताळी स्पोर्ट्स तर एका साईडला मालजीपाडा या दोन संघांच्या दरम्यान छापचा कॉल आहे आणि छाप येतोय. तर प्रफुल्लला विनंती करतो की आपण बसून घ्यायचं आहे. तर यस, विन द टॉस इन चॉईस द बॉल ऑफ फील्ड फर्स्ट. शतरक्षण स्वीकारतोय मित्रा. 5 षटकांचा सामना आहे आणि या 5 षटकांमध्ये दत्ताळी संघाला किती धावसंख्येवर थांबवण्याचा प्रयत्न करशील? 40 ते 45. 40 ते 45 धावा या योग्य ठरतील का या संघासाठी? हो नक्कीच. या संघाचे असे कोणते खेळाडू आहेत की तू ते खेळाडू लवकर बाद करण्याचा प्रयत्न करशील? कॅप्टन धनुष होता, मितेश. आणि असा कोणता खेळाडू आहे ज्या खेळाडूची सर्वाधिक भीती तुमच्या संघाला असेल दत्ताळी संघाच्या? आमचा समीर. समीर. काय म्हणशील या आजच्या आयोजनाबद्दल आणि या लखलखी ट्रॉफ्यांबद्दल? ट्रॉफ्या तर खूप छान आहेत. एवढंच. कधी बोलायला शिकशील मित्रा तू? तर बोलतोय आम्ही दत्ताळी संघाचे संघनायक मित्र. आपण नाणेफेक हारलेला, जर आपण नाणेफेक जिंकला असतात, घरचं मैदान आहे, तर आपला निर्णय काय असता? फलंदाजीच घेतली असती. तर यावेळेस तुला फलंदाजी करायची आहे. समोरच्या संघनायकाने सांगितले की 40 ते 45 या घरामध्ये आम्ही तुम्हाला थांबू. काही शक्य आहे की यावरून अधिक दावा बनवणार? 50च्या वरतीच करायचा प्रयत्न असेल. 50+ मालजीपाड्याच्या अगेन्स्ट कधी तुम्ही टेनिस क्रिकेटमध्ये यावेळेस कधी खेळला होतात का? स्टार्ट प्लीज फील्डिंग सेट करा खेळलोय, प्लीज. पण आम्हीच नेहमी हरलोय. खेळला होतायत आणि त्यावेळेस तुम्ही पराभूत झाले होते. म्हणजे एकदा तुमचा सामना झाला होता, एक वेळ तुम्ही पराभूत झाले, दुसऱ्यांदा तुमचा सामना टेनिस क्रिकेटमध्ये होतोय. काय म्हणशील आज ज्या वेळेस या इस्माईल शेख मैदानावर स्पर्धा होत आहे त्यावेळेस आपल्या गावच्या फॉर्मॅटला संधी दिली जाते, त्याबद्दल तू काय म्हणशील? चांगल्या मॅचला फॉर्मॅटला खेळायला मिळते, हेच मला चांगलं वाटतंय. तर नक्की तुला देखील या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. वळतोय चालू सामन्याच्या दिशेनं सामना सुरू आहे, तो म्हणजेच अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र वर्सेस द ग्रेट मराठा परिवार या दोन संघाच्या दरम्यान. आणि ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस कॉम्बॉक्समध्ये येतील माझे साथी समालोचक मनीष पाटील. थँक्यू भारतजी. 75 धावाचा पाठलाग करायचा आणि बॉल्स असतील 30. सन्माननीय आशुतोष वावारे सरांचा कॉल येतोय. मॅच ऑन करायची आहे. 15ची धावगती मेंटेन करावी लागेल. बघा कितीही मोठं लक्ष असू द्या, फक्त पहिलं पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे. कारण नेहमीच म्हटलं जाते ना की गुड स्टार्ट हिज हाफ डन. तट पर बेटे बेटे हाथ कहाँ कुछ आएगा, रत्न मिले तुझको सागर के तल में अगर जाएगा, कुछ ना आए हाथ तो समझना डुबकी अभी अधूरी है, चाहे कितना भी मुश्किल हो पहिला कदम जरुरी आहे. तर आता पहिलं पाऊल उचलावं लागेल. ते म्हणजे टीम अजिंक्य स्पोर्ट्सला 75 धावांचा पाठलाग करताना 15चा आस्किंग रेट आहे. आणि पाहूया या पहिल्या 2 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल जाईल अजिंक्य स्पोर्ट्सची. ब्लॉक होल डिलिव्हरी परफेक्ट 1 आणि हलक्या हाताने डिफेन्स केलं जाते कव्हर रिजनमध्ये. फक्त एकच धाव मिळते फलंदाज मयूरला. सुरुवात एकेरनी होते. बघा कधी कधी प्रतिस्पर्धी संघाची वाट लावण्यासाठी वाट पाहणं गरजेचं आहे आणि अजिंक्य स्पोर्ट्स संघाला तुम्ही खूप वेळा पाहिलंय, थोडीशी वाट पाहतो त्यानंतर मात्र दरखाळी फोडून तो पुढे येतो आणि प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडतो. तर आता स्ट्राईकवर बॅट्समन कल्पेश आहे, कल्पेश म्हात्रे. फुलटॉस स्ट्रेट ड्राईव्ह, बॉल निघून जातोय. 1 बाउन्स घेऊन सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार. साऱ्यांची उमेद साऱ्यांची खोईश साऱ्यांचा बनलाई आधार, ज्याच्या मनात समाज हित रंजित किनी दादार. अजिंक्य स्पोर्ट हा असा संघ आहे ज्याला तुम्ही जर बोट दिलं तर तो हात पकडतो. तर कल्पेश म्हात्रेला मात्र खूप चांगला चेंडू दिला होता आणि बॅटला V शेपमध्ये केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने योग्य त्या वेळी योग्य तो फटका कल्पेश म्हात्रेच्या बॅटमधून आलेला आहे. गोलंदाजी मार्कवर चेतन स्ट्रगल करतोय. खूप चांगली ड्राईव्ह आहे, ऑफ ड्राईव्ह. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता, खूप चांगलं रिफ्लेक्स पाहायला मिळालंय. फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये त्याने बॉल कलेक्ट केला आणि कलेक्ट करून लगेचच फेक केला आणि थ्रो देखील अचूक होता, म्हणून फक्त एकच धाव पूर्ण करता आलेली आहे. स्वप्नील तिकडे तैनात आहे मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. ऑफ साईडला आपण विचार केला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट थर्ड मॅन, पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ. त्यानंतर ऑन साईडला आपण विचार केला तर शॉर्ट लेग आहे आणि शॉर्ट फाईन लेग असं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर मिड विकेट आणि लॉंग ऑन.
बघा द ग्रेट मराठा हा संघ देखील जबरदस्त संघ राहिला या हंगामामध्ये आणि मितेश शिंगोटे सारखा जो खेळाडू आहे जो कुठल्याही क्षणाला द ग्रेट मराठा संघासाठी चांगली कामगिरी करू शकतो तो मात्र पहिल्या डावामध्ये चांगला ठरलाय. पाहूया ॲज अ बॉलर या डावामध्ये कसा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा खूप चांगली ड्राईव्ह आहे कव्हर्स रिजन मध्ये, फक्त एक धाव पूर्ण करता येईल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 7 धावा, 7 रन्स ऑन बोर्ड. पाठलाग अचूक चाललेला आहे पण गोलंदाजी देखील तितकीच दर्जेदार होते. चेतनची वेगवेगळ्या शैलीचे वेगवेगळ्या पिचिंगचे चेंडू चेतन हाताळतोय. यावेळेस मिस टाइम, कुठेतरी घाई झाली आहे फलंदाजाची आणि मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता आणि पहिला हादरा बसतोय अजिंक्य स्पोर्ट्स संघाला. कल्पेश मात्रे आउट. ज्याच्या मनात समाजहीन असं रणजित किनी दादार, ज्याच्या मनात समाजहीन असं रणजित किनी दादार, ज्याच्या मनात समाजहीन असं रणजित किनी. सन्माननीय दिलीप भोईर साहेब यांचं आगमन झालं आणि त्यांच्या समवेत किशोर भोईर साहेब यांचं देखील आगमन झालं. कालच्या दिवसात देखील त्यांची उपस्थिती आम्हाला लाभली होती आणि आजच्या दिवसात देखील उपस्थिती लाभते. बघा थोरांचे वरिष्ठांचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे आहेत आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये देखील वरिष्ठ मंडळी आली आहेत, ग्रामस्थ मंडळी आली आहेत, त्यानंतर कुमार रणजित किणी यांच्यावर प्रेम दर्शवणारे हितचिंतक देखील आलेले आहेत. त्या सर्व मान्यवरांचं मी शतशः स्वागत करतो आहे. बघा महत्त्वपूर्ण सूचना करायची आहे ती या पहिल्या षटकानंतर ती सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवेल. आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल ती सूचना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तुमच्यापर्यंत पोहोचवीन. दरम्यान 5 बॉल हाताळले गेलेले आहेत या पहिल्या षटकातल्या आणि धावफलकावर धावसंख्या आहे 1 गडी बाद 7. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच हंसराज जो नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्राईकला अजूनही मयूर आहे. मयूरने अजूनपर्यंत हात खुले केले नाही आहेत. पहिले षटक आहे, बॅटिंग पॉवर प्ले आहे. बॅटिंग पॉवर प्लेमध्ये जेव्हा 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर असतात तेव्हा मात्र एक दर्जेदार गोलंदाज हवा असतो प्रत्येक संघाला आणि तो दर्जा दाखवतोय गोलंदाज चेतन द ग्रेट मराठासाठी. पुन्हा एकदा हलकासा ओपिच होता, शफल होऊन विदटन खेळण्याचा प्रयत्न. मैदानाच्या समतल हा फटका खेळून काढला. भूपेश आहे तिकडे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण कावो कॉर्नर रिजनमध्ये भूपेशकडून केलं जाते. फक्त एकच धाव मिळते आणि एका धावाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 8 धावा. बघा पहिल्या फेरीचे जे सामने होणार आहेत ते 5 षटकांचे होतील. दुसऱ्या फेरीतले सामने 4 षटकाचे होऊन एकाच एंडने खेळवण्यात येईल याची सूचना विजेत्या संघाने घ्यायची आहे. बापाण्याचे उद्योजक सन्माननीय सदानंद म्हात्रे यांचं आगमन त्यांना विनंती करतो अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचे. बापाण्याचे उद्योजक सन्माननीय सदानंद म्हात्रे यांना विनंती करतो प्लीज अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं. पुन्हा एकदा मी सूचना पोहोचवते. पहिल्या फेरीचे सामने 5-5 षटकांचे होतील. दुसऱ्या फेरीचे सामने 4-4 षटकांचे होऊन फक्त एकाच एंडने खेळवण्यात येईल याची दखल प्रत्येक विजेत्या संघाने घ्यायची आहे. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना करण्यात येते आणि ती सूचना तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. पहिल्या फेरीतले सामने 5 षटकांचे होतील आणि दुसऱ्या फेरीतले सामने 4 षटकांचे होऊन ते एकाच एंडने खेळवण्यात येतील. धन्यवाद. द ग्रेट मराठा संघाने एक चांगली सुरुवात केलेली आहे. गोलंदाजी करताना 75 धावांचा पाठलाग करायचा होता अजिंक्य स्पोर्ट्सला, पण फक्त धावफलकावर 8च धावा लावता आल्यात पहिल्या षटकामध्ये. म्हणजेच काय जिंकण्यासाठी अजून गरज आहे 67 धावांची आणि बॉल शिल्लक असतील 24 बॉलमध्ये 67 धावा पूर्ण कराव्या लागतील द अजिंक्य स्पोर्ट्स टीमला. अजिंक्य स्पोर्ट्स टीमकडे देखील चांगले खेळाडू आहेत, चांगली टीम बॉन्ड झालेली आहे. पण मात्र आता कागदोपत्री रेकॉर्ड वाचण्याऐवजी मात्र आजच्या दिवसामध्ये तुमचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला पाहिजे. कारण क्रिकेट हे मैदानात खेळलं जाते, मैदानाच्या बाहेर नाही. खेळाडू कक्षामध्ये बसून तुम्हाला तयारी करता येणार नाही तुमच्या विजयाची. त्यासाठी तुम्हाला मैदानात उतरून खेळ करावा लागणार आहे. तर तो खेळ अजिंक्य स्पोर्ट्स टीमकडून कुठला फलंदाज करतोय ते देखील पाहूया. बघा सोन्याचे कितीही तुकडे केले तरी त्याची किंमत कमी होत नाहीये. तसंच फलंदाजाला मात्र प्रत्येक वेळी प्रत्येक सामन्यामध्ये त्याचं 100% योगदान द्यावं लागेल. लोवर फुल टॉस स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, त्याने मात्र प्रयत्न केलाय पण प्रयत्न हुकलाय. बॉल निघून झालाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे, जबरदस्त
स्ट्रेट ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळाले आणि 20 शेपमध्ये खूप चांगला खेळ होतो अजिंक्य स्पोर्ट्स टीमचा. कारण श्याम पाटील म्हणा किंवा रवी पाटील यांच्याकडून खेळाडूंना धडे मिळते आहेत, शिकवण मिळते आणि त्याच्याच शिकवणीचा कुठेतरी फायदा होतो अजिंक्य स्पोर्ट्स टीमला. चांगली फटकेबाजी होते या दुसऱ्या षटकामध्ये. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, समन्वय काही व्यवस्थित झाला आणि या ओव्हर थ्रोच्या माध्यमातून धाव मिळेल का पाहूया. अजूनही धोका होता पण बॉल कलेक्ट झाला नाहीये, त्यामुळेच कुठेतरी एक धाव पूर्ण करण्यात आलेली आहे. धावसंख्या जाईल 1 ने पुढे पोहोचेल 13 वर. 13 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. कल्पेशचं विकेटचं महत्त्व खूप होतं या दुसऱ्या डावामध्ये, कारण कल्पेशकडून चांगली अपेक्षा होती कर्णधाराला की एक चांगली सुरुवात करून देऊन तो कुठेतरी विजयाच्या उंबरट्यावर अजिंक्य स्पोर्ट्सला नेऊन पोहोचवेल, पण मात्र तो झटपट बाद झाला, चुकीचं शॉट सिलेक्शन केलं त्यामुळे. तर मात्र जेव्हा तुम्हाला ठेचा लागतात तेव्हाच मात्र तुम्हाला शिकवण मिळते. म्हणतात ना, जेवणामध्ये ठेचा आणि क्रिकेटमध्ये ठेचा आवडतो सर्वांना. तर जेव्हा जेवणामध्ये तुम्हाला ठेचा खायला आवडतो तर क्रिकेटमध्ये ठेचा लागल्यानंतर तुमचा खेळ देखील तसा चांगला होतो. तर पाहूया या आऊट झाल्यानंतर कल्पेशला त्याचा धडा मिळतोय का. महत्त्वाचं आहे, कारण 75 धावांचा पाठलाग करताना खेळपट्टीवर तग धरून राहणं महत्त्वाचं आहे. कारण जर स्टार्टिंग लाईनअप तुमची चांगली राहिली तरच मिडल ऑर्डर चांगला खेळ करू शकते. तर आता स्टार्टिंग ऑर्डरचा फलंदाज मयूर आणि हंसराज हे 2 फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगली ऑन ड्राईव्ह, मिडॉनला क्षेत्ररक्षक नाही आहे, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येऊन बॉल अडवेपर्यंत एक धावेला दुसऱ्या धावेमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न होता, पण एकच धाव पूर्ण करता आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. 14 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. हंसराज खेळतो वैयक्तिक 1 धावेवर आणि मयूर खेळतो वैयक्तिक 8 धावेवर. कल्पेश फक्त 5 धावा करून बाद झालेला आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत होते द ग्रेट मराठा टीमची. बघा, मी म्हणालो तो मितेश शिंगोटे या एका खेळाडूवर पूर्ण हा सामना फिरतोय, कारण पहिल्या डावामध्ये त्याची बॅटिंग चांगली झाली होती आणि आता बॉलिंग करताना 6 धावा त्याने खर्च केल्या आहेत, पण कुठेतरी बांधून ठेवलंय. बघा, जेव्हा आस्किंग रेट 10च्या वर असतो तेव्हा प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 2 मोठे फटके येणं गरजेचं असते, पण तसं काही होत ते नाही आहे. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त एकच मोठा फटका आला आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 बॉलमध्ये आतापर्यंत एकच मोठा फटका आलाय. तर प्रयत्न होतो अजिंक्य स्पोर्ट्स टीमचा की जास्तीत जास्त धावा गोळा कशा करायला हव्यात, पण मात्र प्रयत्न करताना क्षेत्ररक्षण देखील तितकंच दर्जेदार होते द ग्रेट मराठा टीमचं, त्यामुळेच फटके परावर्तित होत नाहीयेत. चला, जास्त वेळ घेऊ नका द ग्रेट मराठा टीम, प्लीज मॅच ऑन ठेवा. मितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते पंचांच्या उजवीकडून. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच मयूर. हो, यावेळेस काय घडलंय ते नक्कीच कळेल. दरम्यान डिफ्लेक्शन तर जाणवलं होतं, म्हणजेच काय बॅटचा संपर्क झालेला आहे आणि यष्ट्यांच्या मागे बॉल अडवला जाईल तोवर 1 धाव पूर्ण केली झाले. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 या आकड्यावर. आमचे विजय कांबळे पुन्हा एकदा पारंपरिक गुणलेखक आलेले आहेत. कालच्या दिवसात अंकित पवार ते आजच्या दिवसात विजय कांबळे आहेत, ज्यांच्या माध्यमातून लेखाजोखा कव्हर केला जातो प्रत्येक टुर्नामेंटमध्ये. जुचंद्र परिसरात म्हणा, बापाणे परिसरात, चिंचोटी, नागले या परिसरामध्ये खास करून त्यांना पसंती आहे. चला, मॅच ऑन करायची आहे. पुन्हा एकदा यष्ट्यांच्या मागे 3 क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे, काय रणनीती आहे द ग्रेट मराठा टीमची. बॉलिंग मार्कवर मितेश. हलकासा आत वळणारा चेंडू होता, हाफ ट्रॅकर व्यवस्थित कन्वर्ट करता आला आणि बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये अडवला जाईल तोवर 1 धाव पूर्ण करून दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आणि चांगलं कॉलिंग आणि चांगलं एक्सेप्टन्स पाहायला मिळते 2 फलंदाजांच्या मधला. हुकाराला परावर्तित केलंय धावामध्ये आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकले, पोहोचते 17 या आकड्यावर. बघा, सिंगल्स डबल्स मान्य करतो की कुठेतरी लाईफलाईन समजली जाते क्रिकेटमध्ये, पण जेव्हा धावांचा डोंगर पार करायचा असतो तेव्हा तुम्हाला चौकारांची आणि षटकारांची शिडी वापरावी लागते आणि ती कुठेतरी पूर्णत्वास जात नाहीये. या 2 षटकांचा आपण उल्लेख केला तर, कारण दुसऱ्या षटकातले आतापर्यंत 5 बॉल्स डिलिव्हर करून झाले आहेत आणि म्हणावे तितकी धावगती नाही राखली अजिंक्य स्पोर्ट्स टीमने. मितेश शिंगोटे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅट्समन असेल हंसराज. यावेळेस बॉल कनेक्ट झालाय, उडवून दिलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये, पण भूपेश आहे त्या ठिकाणी आणि भूपेशने तो झेल स्वीकारलाय आणि हादरा बसतोय दुसरा टीम अजिंक्य स्पोर्ट्सला. थँक्यू. यूट्यूबवरून ही स्पर्धा प्रत्येक ठिकाणी निहाळली जाते. तर फ्रेंड्स 11 मीरा रोड आणि पांजू स्पोर्ट पांजू संघाचा कुठला प्रतिनिधी जर ऐकत असेल किंवा पाहत असेल तर त्यांना रिक्वेस्ट असेल की तुम्हाला 3:30 ते 4 वाजेपर्यंत रिपोर्ट करायचा आहे.
फ्रेंड्स 11 मीरा रोड आणि पांजू स्पोर्ट्स पांजू या टीम्सला 3:30 ते 4 वाजेपर्यंत रिपोर्ट करायचा आहे अशी आयोजकांच्या माध्यमातून सूचना करण्यात येते. बघा वेळेबद्दल गाफील राहू नका, कारण एक मोठी टुर्नामेंट आहे आणि आमचा कयास आहे की सेमीफायनल आणि फायनल कमीत कमी 4 षटकांच्या व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही वारंवार आमच्या कार्यक्रमामध्ये बदल करतोय आणि तुम्ही देखील खूप चांगलं सुज्ञ असे खेळाडू आहात आणि तुम्ही देखील आयोजकांना सहकार्य कराल अशी अपेक्षा आम्ही ठेवून आहोत. दरम्यान दुपारचं सत्र आहे, वातावरण गरम आहे तरी आमच्या व्यासपीठावर मात्र थंड वातावरणामध्ये आनंद घेतात आमचे सर्व मान्यवर प्रेक्षक या स्पर्धेचा आर.के. ट्रॉफीचा. आपण पाहतात विजय पाटील फाउंडेशन पुरस्कृत आर.के. एंटरप्राइजेसच्या वतीने आयोजित केलेली आर.के. ट्रॉफी 2021. क्या बात आहे. बघा SS साऊंडचं पण टायमिंग लाजवाब आहे. मैदानामध्ये तुम्हाला फटके करताना टायमिंग महत्वाचं आहे, क्षेत्ररक्षण करताना स्टार्ट घेणं महत्वाचं आहे. तसंच आमच्या SS साऊंडचं वेळेवर संगीत येणं खूप महत्वाचं आहे. कम ऑन डीजे. I know you want it. थँक्यू. 18 बॉलमध्ये 58 धावांची गरज आहे. कुठेतरी आस्किंग रेट प्रत्येक षटकागणिक वाढत चाललाय का, तर सुरुवात कुठेतरी अपुरी पडते अजिंक्य स्पोर्ट्स टीमची आणि सुरुवात अपुरी पडल्यानंतर मात्र तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे, आक्रमकता आक्रमकता आक्रमकता. प्रतिस्पर्धी संघाला मात्र कुठेतरी चान्स मिळतोय, तर कुठेतरी त्यांना आवरायसाठी तुम्हाला सावरावं लागेल. यामध्ये खूप चांगली कव्हर ड्राईव्ह आहे, पण क्षेत्ररक्षक आहे कवसला मितेश शिंगोटे. दरम्यान एक धाव पूर्ण करता आली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 या आकड्यावर. 18 रन्स. अजूनही 57 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 17. बघा चेतन चँग एक दर्जेदार टेक्निकल कॅल्क्युलेटिव्ह बॅट्समन आहे जो नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळतो आणि स्ट्राईकला बॅट्समन आहे तो म्हणजेच मयूर. फुलटॉस आहे, उडवलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल अडवेपर्यंत फक्त एकाच धावेवर समाधान व्यक्त करतोय हंसराज. हंसराजला माहिती आहे चेतनची खेळी माझ्यासाठी आपल्या संघासाठी महत्वाची आहे, त्यामुळेच मात्र फक्त एकच धाव पूर्ण केलेली आहे आणि स्ट्राईक दिली ती म्हणजे चेतनला. आता पाहूया चेतन त्याच्या फलंदाजीचा कसा वापर करतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 19 रन्स. यावेळेस खूप चांगला पवित्रा घेतला गेला होता, पण तितकं चातुर्य पाहायला मिळालं बॉलरचं. उजव्या यष्टीचा बॉल बाहेर ठेवला होता, त्यामुळेच मात्र ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, तो पूर्णत्वास आला नाहीये चेतन पाटीलचा. पण 2 धावा मिळत आहेत. 2 धावाने धावपाला पुढे सरसावतोय, पोहोचतोय 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र. वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय तो म्हणजे चेतन. पहिलं षटक चेतनने हाताळलं होतं, दुसरं षटक मितेशने हाताळत. पुन्हा एकदा आता चेतनलाच चान्स दिला गेलाय. महत्वाचं मित्रांनो, क्रिकेटमध्ये जेव्हा 5 षटकांचं क्रिकेट असते तेव्हा चान्स मिळणं खूप गरजेचं आहे आणि त्या चान्सला मात्र कुठेतरी पूर्णत्वास नेणं, यशस्वी करणं हे महत्वाचं. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता, पण मात्र प्लीज पंचांनी चेक करायचं आहे दुखापत गंभीर नसावी. येस डेफिनेटली. बघा टेनिस क्रिकेट आहे, टेनिस क्रिकेटमध्ये खूप फलंदाज आहेत जे आगळा वेगळा क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतात आणि आमची प्रामाणिक हीच विनंती आहे सर्व खेळाडूंना की स्वतःला सावरून, स्वतःच्या शरीराला सावरून क्रिकेट खेळा मित्रांनो.
थँक्यू. चला प्लीज लगेच आपण फील्ड सेट करणार आहोत. आजच्या दिवसामध्ये अंतिम लढत देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळवायची आहे. 2 अतिरिक्त सामने आज कंप्लीट करायचे आहेत. त्यामुळे मी सर्व संघांना विनंती करतोय की दिलेल्या वेळात तुमचा डाव कंप्लीट करा आणि आयोजकांना सहकार्य करा. तुर्तास धावसंख्या झाली 2 गडी बाद 21 धावा. तिसऱ्या षटकातले 4 बॉल्स हाताळून झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय तर म्हणजे चेतन. स्ट्राईकवर बॅट्समन असेल चेतन. चेतन वर्सेस चेतन ही बॅटल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. लेट्स सी हु विल विन दिस बॅटल, चेतन और चेतन. चेतन पाटील आणि चेतन म्हात्रे. यावेळेस फुटवर्क व्यवस्थित झालं नाहीये. शरीरापासून दूर होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. उजवष्टीच्या नियंत्रण रेषेच्या आतून हा बॉल ट्रॅव्हल झालाय हे निरीक्षण पंचांनी केलं आणि योग्य चेंडू असल्याची खूण पंच करतात. महत्वाचं आहे चेक करणं. शफल वाईट, रीच वाईट हे नवीन नियम देखील आता टेनिस क्रिकेटमध्ये आलेले आहेत आणि प्रत्येक स्पर्धेच्या वेळी ते नियम नसतात. तर प्रत्येक स्पर्धेच्या आयोजकांच्या विनंतीनुसार ते नियम खेळाडूंना समजावण्यात येतात. यावेळेस ब्लॉकहोल डिलिव्हरी होती. फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 1 धाव मिळते आणि अशा पद्धतीने तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे अजिंक्य स्पोर्ट्स टीमची 22 धावा गडी बाद झाल्या ते म्हणजेच एकूण 2 आणि गरज आहे आता 12 बॉलमध्ये 53 धावाची. 12 बॉल 53 रन्स रिक्वायर्ड टू विन. कुमार रणजित किणी यंग डॅशिंग डायनामिक. प्रत्येक स्पर्धेच्या वेळी त्यांचा सारे क्रिकेट वाली बीट पे महत्वाचा सहभाग. डबल साऊंड या षटकानंतर रणजित दादांसाठी एक डेडिकेटेड सॉन्ग तुमच्याकडून आलं पाहिजे. या षटकानंतर रणजित किणी दादांसाठी. गेंद आई बल्ला घुमा, गेंद आई बल्ला घुमा, 12 छक्का. थँक्यू. तर हे तर गाणं सचिनचं होतं पण या षटकानंतर आपण रणजित किणीसाठी खास गाणं आमच्या एस एस साऊंडला वाजवण्यासाठी विनंती करतोय. कारण कुमार रणजित किणी यांचा देखील मित्रपरिवार खूप जास्त मोठा आहे आणि त्या रणजित किणींचंच हे प्रेम, क्रिकेटवरचं प्रेम म्हणून प्रत्येक वर्षी त्यांच्या वतीने टुर्नामेंट आयोजित केली जाते आणि हे ऐकताय तुम्ही कुमार रणजित किणी यांच्यावरचं सुमधुर संगीत. थँक्यू एस एस साऊंड. चला 12 बॉलमध्ये गरज आहे ती म्हणजे 53 धावांची. 12 बॉल 53 रन्स रिक्वायर्ड टू विन. नवीन बॉलर रेल्वे स्टेशन एंड करून सज्ज होतो स्वप्नील. मोठा प्रहार केलाय. इनफिल्ड क्लिअर करून बॉल मागे आहे. क्षेत्ररक्षक आला होता वाईड ऑफ लॉंग ऑनला. थोड्याशा फरकाने हा झेल सुटला गेलेला आहे पण दरम्यान 1 धाव तर पूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन बोर्ड. यापुढील मॅच असणार आहे दत्ताळी स्पोर्ट्स गजा विपक्ष देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा. नाणेफेक जिंकले ते म्हणजेच मालजीपाडा टीमने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर पुढच्या टीम्सने देखील तयार राहायचंय. जसा हा मॅच संपेल लगेचच आपलं फील्ड सेटअप करून घ्यायचं आहे ज्या संघाने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. 11 बॉलमध्ये आता 52 धावांची गरज. टार्गेट खूप मोठं होत चाललंय. अजिंक्य स्पोर्ट्ससाठी खूप चांगली जागा बनवली. चेंडूला स्क्वेअर ड्राईव्ह केलाय, पाठवून दिलाय. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ज्याच्या मनात समाज हित असं रणजित किनी दादार. ज्याच्या मनात समाज हित असं रणजित किनी दादार. ज्याच्या मनात समाज हित असं रणजित किनी दादार. उशिरा का होईना पण मात्र आता मयूरची बॅट तळपते आणि मयूरच्या बॅटमधून चौकार येत आहेत. महत्वाचं आहे मित्रांनो शेवटच्या घडीला मात्र फटकेबाजी होते अजिंक्य स्पोर्ट्स टीम कडून पण मात्र पूर्णविराम लागतोय मयूरच्या खेळीला. त्रिपळा उद्ध्वस्त केला जातोय बॉलर स्वप्नील कडून.
आणि स्वप्नीलने सांगितलंय बॅट्समन मयूरला की या अगोदरचा बॉल तुझा होता, पण या जो बॉल आहे तो माझा आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने वचपा काढलाय स्वप्नीलने. आणि महत्त्वपूर्ण फलंदाज ज्याने एक चांगली सुरुवात करून दिली अजिंक्य स्पोर्ट्स टीमला, तो मयूर बाद होतोय. आणि मयूरची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय, अमर नवीन बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय. अमर मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून नेहमीच अमरचा उल्लेख आम्ही ऐकत असतो. ते अमर आता खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. अमरची मागणी खूप आहे या जुचंद्र परिसरामध्ये. प्रत्येक संघामध्ये अमर असायला हवा असं प्रत्येक संघ मालकाला वाटते. तर पाहूया आता अजिंक्य स्पोर्ट्स टीमसाठी अमरकडून कसा खेळ होतोय. शरीरयष्टी धडधाकड आहेतच आणि तितकीच चांगली फलंदाजी देखील तो नेहमीच करतोय. तर आता फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहे ते मोहनदादा पाटील आहेत आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकताय प्रणयला. तर चांगली नीती आहे द ग्रेट मराठा टीमची. बघा 75 धावांचं टार्गेट सेट केलं होतं तरी देखील कुठेच बेजबाबदारपणा जाणवला नाही द ग्रेट मराठा टीमचा. हे महत्त्वाचं आहे, कारण जर तुम्ही कुठल्याही संघाला अंडर एस्टिमेट कराल तर तो संघ तुमच्यावर हावी होऊन चांगला खेळ करून तुम्हाला पराभूत करू शकतो. म्हणून क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्ही जल्लोष साजरा करू शकत नाही. कित्येक वेळा पाहिलंय विजयी होणारे संघ देखील पराभूत झालेले आहेत काही फरकामुळे. तर हेच आहे मित्रांनो क्रिकेट खेळण्याचं फलित, की शेवटच्या क्षणापर्यंत जल्लोष न करता शिस्तबद्ध क्रिकेट खेळलं गेलं पाहिजे. दरम्यान धावसंख्या झाली ती म्हणजे 27 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर बॉलर तयार होतोय स्वप्नील. पंचांच्या उजवीकडून स्ट्राईकवर बॅट्समन असेल अमर. शफल झाले विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅलन्स होत नाहीये. दरम्यान बॉल डॉट केला जातोय. टर्न खूप चांगला मिळतोय आणि तितकी चांगली फ्लाईट मिळते स्वप्नीलच्या या बॉलला. पिचिंग देखील अचूक होते शॉट ऑफ गुड लेंथला. तर सर्व काही व्यवस्थित घडते या मॅचमध्ये द ग्रेट मराठा संघाच्या बाजूने. सर्व बॉलर चांगली कामगिरी करतायत. यावेळेस खूप जास्त अँगल बनला होता, खूप जास्त टर्न मिळाला बॉलला, पण मात्र कुठेतरी यष्टीरक्षक चुकतोय आणि असं काहीतरी जाणवतंय की बॅटला बॉल ब्रश झाला होता का. पण मात्र यष्टीरक्षकाला च्या बॉडी लँग्वेजवरून जाणवतंय की येस बॅटचा संपर्क बॉलशी झाला होता. शेवटचा बॉल असेल या चौथ्या षटकातला. यावेळेस चांगला स्लॉक पाहायला मिळाला, बॉलला फेकून दिलंय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. गोरगरिबांचा हाय रखवाला, साऱ्यात मन हाय त्याला. समाज सेवेची आवड त्याला, दादा यो नावाला. गोरगरिबांचा हाय रखवाला, साऱ्यात मन हाय त्याला. शिवरायांचा तो शूरवीर, दादा यो आमचा भरदार. शिवरायांचा 6 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे. 6 बॉल 42 रन्स रिक्वायर्ड टू विन. लक्ष्याचा पाठलाग करताना अडथळे तर येतच राहणार आहे, कारण जो यशाचा मार्ग आहे तो नितळ काचेसारखा नसतो. तुमच्या वाटेमध्ये खूप काटे येतील, पण मात्र रुतणारे काटे तुमच्या धावण्याचा वेग वाढवतील. तर मात्र तसंच काहीतरी अजिंक्य स्पोर्ट्स संघाच्या बाजूने घडायला हवं होतं. सुरुवात चांगली व्हायला हवी होती, पण मात्र सुरुवातीपासूनच कुठेतरी गोलंदाजांनी डॉमिनंट केलं या दुसऱ्या डावाला आणि कुठेतरी सामना आपल्याकडे झुकवला आहे द ग्रेट मराठा या संघाने. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. आगळं वेगळं नाव क्रिसली. खरं नाव क्रिसली आहे का हा देखील एक प्रश्न आहे, पण क्रिकेटमध्ये ज्या नावाने ओळख मिळते तेच नाव प्रचलित होते. तर क्रिसली हा अंडरआर्म क्रिकेट देखील तितकंच चांगला खेळतो आणि ओव्हरआर्म क्रिकेट देखील तितकंच चांगला खेळतोय. आणि तुम्ही त्याची बॉलिंग ट्रॅक पाहू शकताय. खेळपट्टीच्या किती बाजूने जवळपास 45 डिग्री अँगलने तो रनअप घेतोय. तर इम्रान ताहिर आहेत का, जल्लोष तसा करतो का, हा देखील पाहणं गरजेचं आहे. 6 बॉल 42 धावांची गरज. स्ट्राईकवर बॅट्समन असेल चेतन. यावेळेस चेतनने आपले हात खुले केले, बॉल पाठवून दिलंय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. बघा भिवंडीला या बाली चषकामध्ये 6 बॉलमध्ये 42 धावा बाजिल शेखने बनवलेल्या आहेत. तर चेतन पाटीलकडे देखील तो चान्स आहे. या 42 धावा देखील पूर्ण होऊ शकतात. भिवंडीतले खेळाडू करू शकतात, तर आपल्या जुचंद्र परिसरातले खेळाडू का करू शकत नाही. तर ते क्लास आहे चेतनकडे,
पाहूया 5 बॉलमध्ये 36 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज तयार. क्रिसली 5 बॉल 36 रन्स रिक्वायर्ड टू विन. हा प्रकार पूल केला जातोय बॉलला. बॉल निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 किसा 4 धावा. चौकार. थँक्यू. 4 बॉल 32 धावांची गरज आहे. सुरुवातीपासूनच जर असे प्रयत्न केले गेले असते आणि सन्माननीय प्रफुल्ल तांगडी साहेब यांच्याकडून आर्थिक मदत आलेली आहे. आर के एंटरप्राइजेससाठी 10,000 रुपयाची आर्थिक देणगी आलेली आहे. प्रफुल्ल तांगडी साहेब तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू प्रफुल्ल तांगडीजी. 4 बॉल 32 धावांची गरज. 4 बॉल 32 रन्स रिक्वायर्ड टू विन. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉकआउट डिलिव्हरी. क्रिसलीने मात्र आता कुठेतरी व्हेरिएशन दाखवलंय आणि सिद्ध केलंय की प्रत्येक बॉलवर प्रहार करता येणार नाही तुम्हाला. माझ्याकडून देखील कुठेतरी गतिरोधक बसवायला जाऊ शकतोय आणि तो गतिरोधक बसतोय. महत्वाचं काय आहे की स्वतःवरचा विश्वास. प्रतिस्पर्धी खेळाडू कसा खेळतोय त्याचा विसर करून तुमच्याकडून तुमच्या संघासाठी काय मिळेल हे महत्वाचं आहे आणि क्रिसली आता आपलं योगदान सिद्ध करतोय. आता गरज आहे ती म्हणजे 3 बॉलमध्ये 31ची. हाफ ट्रॅकर व्यवस्थित पुल केला नाही. काऊ कॉर्नर रिजन मध्ये फक्त एकच धाव मिळते फलंदाज अमरला. अमर आणि चेतन असं वाटतं काहीसे उशिरा आलेले आहेत अजिंक्य स्पोर्ट्स टीमसाठी. पण प्रत्येक संघाची रणनीती वेगळी असते आणि त्या रणनीतीच्या आधारावरच तो संघ खेळत असतो. आता गरज आहे ती म्हणजेच 2 बॉल 30ची. स्टेप आउट सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न पण व्यवस्थित बॅटचा फेस योग्य त्यावेळी ओपन झाला नाही. त्यामुळे फलत्रूमध्ये क्रिसलीने हा बॉल अडवलाय. डॉट चेंडूची हाताळणी होती. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅचची कारण एका बॉलमध्ये गरज आहे 30 धावांची. क्रिसली राईट आर्म ओव्हर आणि शेवट मात्र अजिंक्य स्पोर्ट्सच्या कडून गोड होतोय पण तरी देखील पराभवाची चव चाकाव्या लागेल अजिंक्य स्पोर्ट्स टीमला. विजय होतोय द ग्रेट मराठा टीम. विजय संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. सिकंदर ही दोस्तों कहलाता है हारी बाजी को जीतना जिसे आता चला देवेश है. स्पोर्ट्स मालजीपाडा आपला फील्ड सेट करून घ्या लगेच. चला देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा लगेच आपलं फील्ड सेट करून घ्या. कुठलाच वेळ वाया न घालवता लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे कारण आपल्याकडे आजच्या दिवसात वेळ नाही. काल गेल्या 2 दिवसापासून आपण तुम्हाला वेळ दिला होता पण आज मात्र अतिरिक्त 2 सामने खेळवायचे असल्यामुळे मात्र तुम्हाला आम्ही वारंवार